सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. आजच्या या लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आज आपण TYB जॉग्रफीचा सिलॅबस बघणार आहोत. एक सर्वात महत्त्वाचं लक्षात घेण्याजोगं आहे ते म्हणजे आत्ता सध्या जे मुलं SYBAला आहेत त्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षी हा सिलॅबस नसणार आहे, कारण पुढच्या वर्षी TYBAचा सिलॅबस हा चेंज होणार आहे. तर सध्या जे मुलं SY पास होऊन TYला आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हा सिलॅबस आहे. त्यामध्ये जनरलचा एक पेपर आणि स्पेशलचे 2 पेपर असे 3 पेपर तुमचे जॉग्रफी स्पेशलला असतील. त्यामध्ये जनरलचा पेपरमध्ये भारताचा प्रादेशिक भूगोल, S3 म्हणजे स्पेशलचा कृषी भूगोल आणि S4 हा प्रॅक्टिकलचा पेपर आहे. त्या संदर्भात आपण त्याचा डिटेल सिलेबस बघणार आहोत. उर्वरित जनरलचा आणि स्पेशल कृषी भूगोलचा सिलेबस आपण थोडासा स्पीडने बघणार आहोत. त्यामध्ये जनरलसाठी तुम्हाला जो विषय आहे तो म्हणजे भारताचा प्रादेशिक भूगोल. त्याच्यामध्ये सुरुवातीला इंट्रोडक्शन, मग त्याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड असेल, भारताचं लोकेशन एक्सटेंट असेल, त्यानंतर जिओपॉलिटिकल इम्पॉर्टन्स असेल म्हणजेच भूराजनैतिक महत्त्व इत्यादी. दुसरा जो टॉपिक आहे तो आहे फिजिओग्राफीचा, भूरचना, भारताची भूरचना, ज्याच्यामध्ये उत्तरेकडील मैदानं, प्लेन्स, प्लॅट्यू, लोलँड्स आणि दे आयलँड्स असे 5 विभाग आपल्याला शिकायचे आहेत. त्यानंतर जलप्रणाली हा तिसरा टॉपिक आहे. त्यामध्ये भारतीय नद्या, महत्त्वाच्या नद्या, ईस्ट फ्लोविंग असेल, वेस्ट फ्लोविंग असेल आणि सह्याद्री प्रांतातल्या किंवा सह्याद्री पठारावरच्या नद्या आपल्याला शिकायच्या आहेत. चौथा जो टॉपिक आहे तो आहे क्लायमेट म्हणजेच हवामान, भारताचं हवामान, ज्याच्यामध्ये मान्सूनसारखा महत्त्वाचा मुद्दा आहे. पाचवा जो टॉपिक आहे तो आहे मृदा व नैसर्गिक वनस्पती, ज्याच्यामध्ये मृदेचे विविध प्रकार, त्यानंतर मृदेच्या संदर्भात काही समस्या ज्या निर्माण झालेल्या आहेत त्याचबरोबर नैसर्गिक वनस्पतीच्या संदर्भात डिफॉरेस्ट्रेशन, कॉन्झर्वेशन म्हणजेच जी जंगलतोड होते आणि त्याचबरोबर वनसंधारण, आपण ज्याला संवर्धन असं म्हणतो, ते मुद्दे आहेत. 6वा जो टॉपिक आहे तो खनिजे व शक्ती साधने, भारतातील खनिजे व शक्ती साधने म्हणजेच एनर्जी रिसोर्सेस संदर्भात आहे. याच्यामध्ये विविध खनिजे, ज्याच्यात आपल्याला आयर्न ओर असेल किंवा मॅंगनीज, बॉक्साईट, कॉपर यांसारखे रिसोर्सेस शिकायचे आहेत. त्यांचं वितरण, भारतामधलं वितरण शिकायचं आहे. त्याचबरोबर एनर्जी रिसोर्सेस म्हणजेच शक्ती साधनं, ज्याच्यात कोल असेल, मिनरल ऑइल असेल, नॅचरल गॅस असेल. त्याच्यात पुन्हा 2 प्रकार आहेत, एक कॉन्व्हेन्शनल आणि एक नॉन कॉन्व्हेन्शनल म्हणजे पारंपरिक, अपारंपरिक. तर ते 2ही प्रकार आपल्याला महत्त्वाचे शिकायचे आहेत. त्यानंतर 7वा जो टॉपिक आहे तो आहे कृषीचा. कृषीमध्ये मग ग्रीन रेव्होल्युशन असेल, व्हाईट रेव्होल्युशन असेल दुधासंदर्भात, ब्ल्यू रेव्होल्युशन असेल मासेमारी संदर्भात, लाईव्हस्टॉक रिसोर्सेस, टिश्यू कल्चर आणि हॉर्टिकल्चर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. 8वा जो धडा किंवा टॉपिक आहे तो आहे नियोजन आणि विकास, प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट, याच्यामध्ये अनेक उपमुद्दे आपल्याला शिकायचे आहेत. त्यानंतर जो पुढचा पेपर आहे कृषी भूगोल, ज्याला आपण S3 असं म्हणतो, त्याचा पहिला टॉपिक आपला जो आहे तो आहे इंट्रोडक्शन टू ॲग्रिकल्चर जॉग्रफी. त्यानंतर दुसरा धडा जो आहे, दुसरा टॉपिक आहे डिटर्मिनेट्स ऑफ ॲग्रिकल्चर. याच्यामध्ये शेतीवर परिणाम करणारे घटक, फिजिकल फॅक्टर, इकॉनॉमिकल फॅक्टर, सोशल फॅक्टर, टेक्नॉलॉजिकल फॅक्टर आणि त्या संदर्भात आपल्याला मुद्दे शिकायचे आहेत. तिसरा जो चॅप्टर आहे तो आहे टाईप्स ऑफ ॲग्रिकल्चर, महत्त्वाचा, शेतीचे विविध प्रकार, ज्याच्यामध्ये शिफ्टिंग असेल, शिफ्टिंग कल्टिवेशन, ड्रायलँड फार्मिंग, इंटेन्सिव्ह सबसिस्टंट, मिक्स फार्मिंग वगैरे वगैरे. त्यानंतर चौथा जो टॉपिक आहे तो आहे प्रॉब्लेम्स अँड प्रॉस्पेक्ट ऑफ ॲग्रिकल्चर. याच्यामध्ये शेती संदर्भात भेडसावणारे विविध प्रश्न आणि त्याचं भविष्य हे आपल्याला शिकायचं आहे. 5वा जो टॉपिक आहे तो आहे रोल ऑफ इरिगेशन इन ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट. त्याच्यामध्ये नीड ऑफ इरिगेशन, टाईप्स ऑफ इरिगेशन, मेथड्स ऑफ इरिगेशन, त्यात पुन्हा कॅनल्स, लेक्स, वेल्स म्हणजे विहिरी, तळे किंवा आपले कालवे या संदर्भात आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर ड्रिप इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन या संदर्भातही आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढे जाऊन 6वा जो
टॉपिक आहे तो आहे ड्रायलँड फार्मिंग अँड वॉटरशेड मॅनेजमेंट. त्या संदर्भामध्ये खूप महत्त्वाचे उपमुद्दे आपल्याला ह्या संदर्भात अभ्यासायचे आहेत. त्यानंतरचा 7वा जो मुद्दा आहे तो आहे अलाइड एरियाज इन ॲग्रिकल्चर अँड ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट, ज्याच्यामध्ये विविध उपमुद्दे आहे शेतीच्या संदर्भातले. 8वा जो टॉपिक आहे तो आहे सस्टेनेबल ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट अँड ॲग्रिकल्चर इन इंडिया या संदर्भात. कृषी भूगोल हा सिलेबस झाल्यानंतर आपल्याला स्पेशल 4 म्हणजेच प्रॅक्टिकलकडे यायचं आहे. S4कडं TYसाठी पूर्ण वर्षासाठी आपल्याला हे प्रॅक्टिकल शिकायचं आहे. त्याच्यामध्ये पहिलं जे प्रकरण आहे, पहिला जो धडा आहे तो आहे टोपोशीट्स म्हणजेच भारतीय स्थलदर्शक नकाशांची ओळख. या पेपरचा सिलेबस आपण थोडासा व्यवस्थित बघणार आहोत, ज्याच्यामध्ये इंट्रोडक्शन टू सर्वे ऑफ इंडिया म्हणजेच SOI टोपोशीट म्हणजेच स्थलदर्शक नकाशे त्यांची ओळख, त्याच्यानंतर चौकटीबाहेरील घटकांचा अभ्यास, वृत्तजाळी पद्धती, सांख्यिकीय चिन्हे व खुणा, विविध प्रकार, स्थलदर्शक नकाशांचे विविध प्रकार, त्याच्यामध्ये स्केलनुसार जे प्रकार आहेत 6 ते तुम्हाला इथे शिकवले जातील. अशा पद्धतीनं हा पहिला टॉपिक आपल्या इथे संपतो. दुसरा जो टॉपिक आहे तो आहे उठाव दर्शवण्याच्या पद्धती, मेथड्स ऑफ रिप्रेझेंटेशन. त्याच्यामध्ये मग क्वालिटेटिव्ह असेल, गुणात्मक, क्वांटिटेटिव्ह असेल, संख्यात्मक, या दोन्ही अतिशय महत्त्वाच्या विविध पद्धती आपल्याला इथे शिकायच्या आहेत. त्यानंतर पुढे काटछेद आणि अनुगामी छेद असे 2 प्रॅक्टिकल्स आपल्याला इथे अतिशय महत्त्वाचे आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यानंतर तिसरा जो टॉपिक आहे तो आहे टोपोशीट रीडिंगचा. पहिल्या धड्यामध्ये आपण टोपोशीटचं एक इंट्रोडक्शन आणि विविध प्रकार किंवा टोपोशीटवरती कोणती माहिती असते, मार्जिनल म्हणजे सामासिक माहिती वगैरे, त्या संदर्भात अभ्यासायचा होता आपल्याला तो पहिलं प्रकरण. पण प्रकरण 3मध्ये आपल्याला ॲक्च्युअल रीडिंग करायचं आहे, जे फार महत्त्वाचं आहे. परीक्षेच्या दृष्टीनं सुद्धा हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. जो तिसरं प्रकरण जे आहे ते भारतीय स्थलदर्शक नकाशांचे वाचन या पद्धतीचं आहे. मग तुम्हाला 3 प्रकारचे नकाशे इथं अभ्यासावे लागतात आणि त्याचबरोबर 1 दिवसासाठी आपल्याला फील्ड व्हिजिटसुद्धा असते. एक टोपोशीट घेऊन आपल्याला त्या एरियामध्ये फील्ड व्हिजिट करावी लागते आणि दिलेले ॲक्च्युअल भूरूप टोपोशीटमध्ये कसे दाखवलेले आहेत किंवा कसे दाखवतात या संदर्भामध्ये तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं. त्याच्यानंतर 4था जो टॉपिक आहे तो आहे थोडासा नवीन पद्धतीचा दूरसंवेदन उपयुक्त, ॲप्लिकेशन ऑफ रिमोट सेन्सिंग टेक्निक्स इन जॉग्रफी. त्याच्यात एरियल फोटोग्राफ्स असतील, सॅटेलाईट इमेज असतील, स्टेरिओस्कोपिक व्ह्यू असेल, इत्यादी पॉईंट्स तुम्हाला शिकवले जातील. त्याचबरोबर यूज ऑफ कॉम्प्युटर ओपन सोर्स सॉफ्टवेअर, जे फ्री सॉफ्टवेअर असतात, फ्री सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत, ते वापरून तुम्ही एरियल फोटोग्राफ आणि सॅटेलाईट इमेजेस कशा बघू शकता या संदर्भातलं प्रॅक्टिकल तुम्हाला इथे 4थ्या प्रकरणामध्ये करायचं आहे, अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतर 5वा जो टॉपिक आहे तो वेदर मॅप्स आहे. ज्या पद्धतीनं आपण स्थलदर्शक नकाशे अभ्यासतो त्याच पद्धतीनं आपल्याला वेदर मॅप्स म्हणजेच भारतीय हवामान खात्यानं तयार केलेले हवामानदर्शक नकाशांचं वाचन करायचं आहे, ज्याच्यात पुन्हा तुम्हाला त्याचे चिन्ह व खुणा, एक महत्त्वाची गोष्ट आहे, भारतीय स्थलदर्शक नकाशामध्ये वापरले जाणारे चिन्ह व खुणाही तुम्हाला अभ्यासायचे आहेत आणि वेदर मॅप्समध्ये वापरलेल्या चिन्ह व खुणा तुम्हाला इथे अभ्यासायच्या आहेत. त्याच्यामध्ये विविध चिन्ह खुणा, त्याचबरोबर आयसोबॅरिक पॅटर्न असतील किंवा सायक्लोन्स किंवा अँटीसायक्लोन्स जे तुम्हाला SYला झालेलं आहे, चक्रीवादळं किंवा आवर्त प्रत्यावर्त ज्याला आपण म्हणतो ते, आणि त्याचबरोबर 3ही सीझनचे म्हणजे समर, मान्सून आणि विंटर म्हणजे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या 3ही ऋतूंतले भारतीय हवामान खात्यामार्फत तयार केले जाणारे, प्रकाशित केले जाणारे नकाशे तुम्हाला इथे अभ्यासायचे आहेत. आणि 1 दिवस पुन्हा फील्ड व्हिजिटसाठी आहे आपल्या जवळच्या वेदर स्टेशन किंवा हवामानाच्या संदर्भामध्ये मॅप रीडिंग करणाऱ्या काही ज्या संस्था आहेत तिथे आपल्याला 1 दिवसाची फील्ड व्हिजिट आपल्याला इथे द्यायची आहे. तर अशा पद्धतीनं 5वा टॉपिकसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीनं. 6वा जो टॉपिक आहे तो नक्कीच इथूनपासून तुम्हाला स्टॅटिस्टिक्स म्हणजेच गणितं सुरू होतात. त्याच्यामध्ये जॉग्राफिकल डाटा म्हणजे सांख्यिकीय माहिती आणि केंद्रीय प्रवृत्तीच्या परिमाणांचा अभ्यास करणं म्हणजेच मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी.
खरं म्हणजे याच्या आधी तुमचा हा अभ्यास झालेला आहे. उदाहरणार्थ मीन काढणं, मोड काढणं आणि मीडियन काढणं, या पद्धतीचं तुम्हाला मध्यक आणि बहुलक या संदर्भातली गणितं आहेत. त्याचबरोबर सांख्यिकीय माहितींचे ग्रुप अनग्रुप डाटा, डिस्क्रीट आणि कंटिन्युअस डाटा, स्पॅशल टेम्पोरल डाटा या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती असणं गरजेचं असतं किंवा इथे शिकवलं जातं. आपल्याला काढावं लागतं. सरासरी विचलनाची गणितं आपल्याला 7व्या टॉपिकमध्ये आहेत. 8व्या टॉपिकमध्ये आपल्याला सहसंबंध म्हणजेच कोरिलेशन, ज्याच्यात पुन्हा निगेटिव्ह कोरिलेशन, पॉझिटिव्ह ह्या संदर्भात अनेक उपमुद्दे तुम्हाला इथे शिकायचे आहेत. त्यात पुन्हा पियर्सन प्रोडक्ट कोरिलेशन, पियर्सनचं कोरिलेशन असेल किंवा कोरिलेशन कोएफिशियंट असेल, या संदर्भामध्ये तुम्हाला शिकायचं आहे. पुन्हा विविध टेस्ट असेल, काय स्क्वेअर टेस्ट आणि स्टुडंट टेस्ट म्हणजे पॅरामेट्रिक नॉन पॅरामेट्रिक टेस्ट तुम्हाला शिकायचे आहेत. सहसंबंध, समाश्रयण आणि गृहीतक चाचणी या संदर्भामध्ये हा 8वा टॉपिक तुम्हाला इथे शिकायचा आहे. त्यानंतर 9वा टॉपिक हा तुमच्या आवडीचा आहे, फील्ड एक्सकर्जन विलेज सर्वे रिपोर्ट. म्हणजेच तुम्हाला एकतर सहल किंवा एखाद्या आपण निवडलेल्या गावाचा तुम्हाला सर्वे करायचा असतो. सामाजिक आणि आर्थिक स्तरावरती तुम्हाला एक सर्वे करायचा असतो. म्हणजे सहल किंवा सामाजिक आणि आर्थिक सर्वे, त्या गावाचा सर्वेक्षण तुम्हाला करायचं असतं. अशा पद्धतीनं तीनही जे आपले स्पेशलचे सब्जेक्ट आहेत, जॉग्रफीचे तुम्हाला यावर्षी या तीनही सब्जेक्टचं तुम्ही डिटेल्स बघितले. याच्यामध्ये आपण पहिला आणि दुसरा पेपर म्हणजे जनरलचा पेपर आणि स्पेशलचा पेपर थोडासा धावत्या पद्धतीने बघितला, पण स्पेशल 4 म्हणजेच प्रॅक्टिकलच्या पेपरचे तुम्हाला डिटेल्स मी सांगितले. म्हणजेच तुम्हाला ह्यावर्षी भारताचा प्रादेशिक भूगोल हा जनरलला आहे, कृषी भूगोल हा स्पेशल 3 आणि टेक्निक्स ऑफ स्पेशल ॲनालिसिस म्हणजेच प्रॅक्टिकलचा जो पेपर आहे तो S4चा तुम्हाला इथे आहे. तर अशा पद्धतीनं 3 पेपरचा अभ्यास तुम्हाला इथून पुढच्या काही काळामध्ये ऑनलाईन सुरू केला जाणार आहे, ज्याच्यात माझ्या पद्धतीनं किंवा माझ्यातर्फे S4चे लेक्चर्स सुरू करणार आहे. लवकरच तुम्हाला त्या संदर्भातली डेट कळवली जाईल. धन्यवाद.